नमस्कार, स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला ब्लाऊजला कॉलर कशी लावायची ते शिकायचं आहे. कॉलर लावण्याचे बरेच प्रकार असतात, त्यातलाच एक प्रकार आपण आज इथे शिकतो आहे. त्यासाठी हा ब्लाऊज पूर्ण रेडी झाला आहे. तो ब्लाऊज मी घेतला आहे 14.5 पूर्ण शोल्डरचं माप आहे या ब्लाऊजचं आणि 4 इंच जो आहे तो गळा आहे. कॉलर लावण्यासाठी पूर्ण जो गळा आहे तो आपण अगोदर मोजून घेतो आहे. तो 21 इंच इथे मोजला आहे आपण. त्यानंतर आपल्याला कॅनव्हास घ्यायचा आहे. कॅनव्हास घेतल्यानंतर तो व्यवस्थित एकसारखा करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे माप आलं आहे त्याच्या हाफ माप मोजून घ्यायचे, जे की 10.5 इंच येते. आता इथे 10.5 इंच अंतर माप मोजल्यानंतर तो जो माप 1.5 इंच उभा 10.5 आडवा या पद्धतीने चौकोन तयार करून घ्यायचा. बंद बाजूच्या समोरील बाजूस 1.5 इंच दोन्ही बाजूने मोजून घेऊन तिथे गोलाकार द्यायचा वरच्या बाजूने. खालील बाजूने 1/2 इंच मोजून तिथून पुढे तिरकं या पद्धतीने फिट छातीचा 10वा भाग अधिक 1/2 इंच ज्या मापात ब्लाऊज शिवतो आहे आपण त्याचा 10वा भाग अधिक 1/2 इंच या पद्धतीने तिरकी लाईनिंग मारून घ्यायची. त्यानंतर कॉलर जी आहे ती जे माप आपण मार्क केलं आहे त्या मापात कट करायची. वरही गोलाकार देऊन घ्यायचे. या पद्धतीने कॉलर कॅनव्हासवरती कट करून घेतल्यानंतर कापड घ्यायचे, तेही 2 फोल्डेड घ्यायचे. इथे हे कापड छोटंसं आहे माझ्याकडे उरलेलं, तुम्ही जास्ती कापड घ्या सुरुवातीला शिवताना. या पद्धतीने 2 फोल्डेड कपडा घेतला आहे आपण. त्यावरती बरोबर आपण जो कट केला आहे तो कॅनव्हास ठेवून घ्यायचा आहे आणि कॅनव्हासवरती शिवताना कुठलंही वाढीव अंतर न ठेवता शिवताना एकदम परफेक्ट जो माप आपण कट केला आहे कॅनव्हासचा त्याच मापामध्ये जो कॉलर आहे ती शिवायची. एकदम व्यवस्थित हळूवार पद्धतीने शिवून घ्यायची. त्या मापामध्ये शिवून घेतल्यानंतर कॉलर शेवटी जे आपली कॉलर संपती तिथे कपडा जो टीप जी मारतो आहे आपण ती डबल टीप मारून घ्यायची. मारता येत नसेल तर जी कॉलर आहे आपली जिथे एंडिंग होते तिथं आपला कपडा जो आहे तो उलट परत फिरवून घ्यायचा आणि सुई आपली माघारी टीप घेऊन त्यातनं कट करून घ्यायचं. या पद्धतीने आपली जी कॉलर आहे ती शिवून झाली. त्यानंतर आपण ब्लाऊजवरती शिवण्यासाठी घेताना परत एकदा चेक करून घ्यायचं की आपण जे कपडा जी कॉलर तयार केली ती व्यवस्थित ब्लाऊजला शिवल्यानंतर बसणार आहे की नाही. एकदा खात्री पटल्यानंतर मगच शिवायला घ्यायची. त्यानंतर शिवायला घेतल्यानंतर कॉलर शिवताना एकसारख्या मापातच शिवायची. अगोदर जो माप आपण शिवण्यासाठी घेतला आहे तो कॅनव्हास क्रील बाजू घ्यायची, जेणेकरून ती बाजू आपण वाढीव ठेवलेली नसते आणि जी ओपन आहे ती 1/2 इंच माप जे आहे ते एक्स्ट्रा आपण ठेवलं आहे, जे शिवताना आपल्या कपडा लॉक करायला कामी येणार आहे. त्यामुळे जे माप एकदम परफेक्ट आपण शिवलं आहे ते माप अगोदर शिवून घ्यायचं. इथेही लॉक करताना जिथे आपलं संपते कॉलर तिथे बरोबर सरळ बाहेर काढून घ्यायचं, जेणेकरून कुठेही कॉलरला चिमट वगैरे पडणार नाही. या पद्धतीने कॉलर पूर्ण शिवून आपली रेडी झाली. आता जे वाढीव 1/2 इंच आपला कपडा आहे तो आतमध्ये दुमडून घ्यायचा आणि बरोबर जिथे आपण कॉलर अगोदर सुरुवातीला जोडली त्याच मापावरती परत एक डबल टीप आपण मारून घ्यायची. या पद्धतीने फक्त शिवताना व्यवस्थित कपडा आतमध्ये दुमडून घ्यायचा. वरतीही कपडा कुठे सैल वगैरे पडू द्यायचा नाही आणि कपडा जो आहे तो टाईट पकडायचा. या पद्धतीने पूर्ण जी कॉलर आहे ती लावून घ्यायची आपल्याला. कॉलर पूर्ण लावून झाल्यानंतर ब्लाऊज पूर्ण रेडी झाल्यानंतर त्याला व्यवस्थित प्रेस करूनच मग समोर आपण तो द्यायचा आहे तो कस्टमरला. त्यामुळे प्रेसमुळे कॉलर जी आहे ना ती खूप छान टाईट तयार होते. या पद्धतीने आपली जी कॉलर आहे ती पूर्ण लावून झाली आहे. ब्लाऊज जो आहे तो पूर्ण रेडी झाला आहे. तर कॉलरचे वेगवेगळे प्रकार आपण शिकूयाच. पण हा जो व्हिडिओ आहे आजचा हा राऊंड नेक कॉलर आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आपल्याकडे जे पॅटर्न मिळतात त्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा.